आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातली सर्वात लक्षवेधक लढाई ही पवारांच्या बारामतीत होते। या निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि त्यामुळे पवारांच्या बारामतीत निवडणूक म्हटलं की पवार घराण्यातल्याच दोन व्यक्तींमध्ये आता सामना पाहायला मिळतो। लोकसभा निवडणुकीत बारामतीनं पवार कुटुंबातल्या नणंद आणि भावजाईमधली लढत पाहिली। त्यात सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना पराभूत केलं। त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका पुतण्याची लढाई पाहायला मिळणार आहे। अजितदादांनी आधी नाही म्हणत अखेर बारामतीतूनच उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतलाय आणि मग शरद पवारांनी अजितदादांविरोधात युगेंद्र पवारांना मैदानात उतरवलंय। आणि त्याच पार्श्वभूमीवर पाहुयात एबीपी माझा उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी युगेंद्र पवार यांच्याशी साधलेला संवाद। धन्यवाद विजय। निवडणुकीच्या या रणधुमाळीत आज एक नाव जे चर्चेत आहे ते आहे युगेंद्र पवार यांचे। कारण युगेंद्र पवारांना बारामतीतून शरद पवार लढवणार का हा प्रश्न सर्वांसमोरच होता आणि काल संध्याकाळीच त्याचं उत्तर मिळालंय, होय। म्हणूनच आज आपण बातचीत करणार आहोत युगेंद्र पवार यांच्याशी। ते खास 0 आवरमध्ये आपल्याला जॉईन होत आहेत। युगेंद्रजी, आपलं स्वागत आहे। आणि खरं तर मला पहिल्यांदा मी आपलं अभिनंदन करते आणि मला आनंद होतोय दर्शकांना हे सांगताना की सर्वात पहिले अशी मागणी होते कार्यकर्त्यांची, ही एबीपी माझानच लोकसभेमध्ये सांगितली होती की बारामतीतून आपण लढावं, त्यामुळे तिकीट मिळणार हे आपल्याला माहिती होतं का? तसंच तुम्ही कामाला लागले होते असं दिसतंय। नाही, मला खरं तर तिकीट मिळणार असं माहिती नव्हतं। खरं तर हे माझं क्षेत्र पण नव्हतं। मी इथं माझ्या कामामध्ये व्यस्त असायचो। मग आपली शिक्षण संस्था आहे विद्या प्रतिष्ठान, त्याची कामं मी बघत होतो। कुस्तीगीर संघ असेल, माझा इथं एक छोटा व्यवसाय आहे तो मी बघत होतो। आणि म्हणजे मी कधीच ह्या क्षेत्रामध्ये येईल असं मला तरी वाटलं नव्हतं। पण लोकसभेला पण आपण भेटलो आणि त्यावेळेला जे काय झालं, आपण तिथं प्रचार करायला लागलो, लोकांशी संपर्क माझा वाढला, कार्यकर्ते सगळे भेटायला लागले, बारामतीची सगळी जनता मला भेटायला लागली आणि कोणतरी तिथं पाहिजे होतं त्यांची कामं करण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पवार साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारं कोणतरी त्यांना पाहिजे होतं। आणि मग आपोआप ते आपण तिथं काम करायला लागलो, जास्त वेळ इथं द्यायला लागलो आणि ते करत करत कार्यकर्त्यांची आणि सगळ्या बारामतीकरांची इच्छा होती की एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आम्हाला संधी द्यावी आणि पवार साहेबांच्या, जयंत पाटील साहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या आशीर्वादाने मला ती संधी मिळाली। खरं तर आपल्या समोर अजित पवार आहेत। सगळ्यात पहिले त्यांच्याकडे जर उमेदवार म्हणून आपण बघितलं तर सर्वात जास्त मताधिक्यानं जिंकणारा उमेदवार आज तुमचे पहिल्यांदा निवडणूक आपण लढत असताना तुमच्या समोर उभा आहे। या अशा विरोधकाकडे आपण कसं बघता? आता विरोधक वगैरे असं मी कधी त्यांना मानलं नाही किंवा मानतही नाही। पण पूर्वी जेव्हा त्यांना एवढे मतं मिळायची तेव्हा त्यांच्या सोबत पवार साहेब पण होते आणि सगळे जी बारामतीची जनता आहे, स्वाभिमानी जे बारामतीकर आहेत, ते ठामपणे पवार साहेबांच्या पाठीशी आहेत। त्याच्यामुळे यंदा आपल्याला वेगळं चित्र बघायला मिळेल। खरं तर लोकसभेमध्ये आपण स्वतः आपल्या परिवारानं भरपूर काम केलं, प्रचार केला आणि यश सुद्धा आपल्याला मिळालं। मात्र त्यावेळेला आपली खंतच मुळात ही होती की घरातल्या एका व्यक्तीसमोर घरचाच एक उमेदवार दिला होता। आज अजितदादांच्या समोर काहीसं तेच आव्हान आता तुम्ही उभं करताय, त्यामुळे ह्या खेपेला एका घरच्याच्या समोर आपण खुद्द उभा आहात, त्याकडे आता कसं बघता? कसा हा बदल झाला? खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे। त्यावेळेला पण आपण भेटलेलो तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलेलं की अशी लोकसभेची लढत व्हायला नको हवी होती। तेव्हा माझे
वडील असतील आणि सगळ्यांनीच तिथं खूप प्रयत्न केले की कुटुंबात त्यावेळेला लढाई नको व्हायला हवी होती, पण मग ते त्यांच्याकडून ते केलं गेलं आणि त्याच्यामुळं आपल्याला आता ही परिस्थिती बघायला मिळते. म्हणजे आज आपण त्यांच्या समोर उभा आहात, त्याला कुठंतरी ते स्वतःच जबाबदार आहे असं म्हणायचं का? आणि मुळात म्हणजे जे बारामतीची जनता आहे किंवा जे इथली लोक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांची इच्छा होती की आता पवार साहेबांचे विचार पण आपण ह्या तालुक्यामध्ये टिकवले पाहिजेत, जपले पाहिजेत आणि पुढे नेले पाहिजेत. आणि त्याच्यामुळं आता आपल्याला ही आजची परिस्थिती बघायला मिळते. अजितदादा इतके वर्ष तिथे आमदार होते, त्यांनी बरीच कामं तिथे केलीत. असं काय कारण आपल्याकडे आहेत की ज्यामुळे बारामतीकरांनी त्यांना नाही तर आपल्याला निवडून दिलं पाहिजे? आपण एकतर पवार साहेबांचा आशीर्वाद पूर्वी दुसऱ्यांकडे होता आणि मग नंतर काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलं. आणि आता पवार साहेबांनी त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्ष आता ते वाढवण्याचा प्रयत्न करतायत. महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दल चांगलं लोकमत आता तयार झालंय आणि हे नवीन चिन्ह पण आपण सगळ्यांपर्यंत पोचवलंय. आणि बारामतीमध्ये शहरामध्ये ठराविक जागा लोकेशनवर तिथं विकास झालाय किंवा इमारत बांधले गेलेत, पण जो शाश्वत विकास पवार साहेबांनी पूर्वी केला जेव्हा ते इथं आमदार होते, त्याच्यानंतर असा शाश्वत विकास किंवा जो विकास सर्वसामान्य जनतेचा विकास होईल असा न होता फक्त काही ठराविक लोकांचा तिथं विकास झाला. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना, इथल्या बारामतीच्या लोकांना कोणतरी एक असा लोकप्रतिनिधी पाहिजे जो त्यांच्यामध्ये असेल आणि त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल. आणि तसा लोकप्रतिनिधी त्यांना इथं पवार साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून तिथं त्यांना मिळणार आहे. खरं तर आपल्याला हे तिकीट देताना शरद पवारांनी काय गुरुकिल्ली दिली? त्यांनी काय असं गुरुकिल्ली वगैरे असं काही दिलं नाही. ते फार कमी मोजकच बोलतात आणि सल्ला तर अजिबातच देत नाहीत. त्यांनी एवढंच मला सांगितलं की लोकांशी आपण नम्रपणे वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, कष्ट करायची तयारी आपण ठेवली पाहिजे आणि जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण बारामतीसाठी केलं पाहिजे, बारामतीकरांसाठी केलं पाहिजे. आणि मी नक्की बारामतीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध राहीन. जे काय त्यांचे प्रश्न असतील मी एक प्रामाणिक प्रयत्न करीन आणि ते सोडवीन. प्रचारामध्ये आपण कुठले मुद्दे केंद्रस्थानी ठेवत आहात? आता मुद्दे अनेक आहेत, पण ठराविक मुद्दे आता गुन्हेगारी बारामतीत खूप वाढली आहे. आपल्या पाण्याचा प्रश्न आज पण आहे, बेरोजगारी खूप वाढली आहे. इथं MIDC पवार साहेबांनी आणली, पण अलीकडच्या काळात नवीन इंडस्ट्री बारामतीत न आल्यामुळं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. आपल्याला नवीन इंडस्ट्री इथं आणावी लागेल, आपल्याला गुन्हेगारी कमी करावी लागेल, पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा लागेल, शेतकऱ्यांना योग्य तो भाव आपल्याला द्यावा लागेल आणि त्यांचं उत्पादन कसं वाढेल, कमी पाण्यात जास्त शेती कशी करता येईल, जे काय आपले नद्या इथं घाण झाले ते कसे साफ करता येतील. आणि इथं बारामतीमध्ये लोकांमध्ये चर्चा आहे की मलिदा गँग म्हणजे जे स्थानिक गाव पुढारी आहेत ते पण इथं खूप काय म्हणतो एक चुकीचं काम करतायत आणि त्यांना पण कुठल्या आपल्याला पक्षाची आहे ही मलिदा गँग? नवीन युगेंद्रजी, नवीन युवकांना सगळे ते आता म्हणजे आज जे सत्तेत आहेत त्यांचेच जे ठराविक पुढारी लोक आहेत, अनेक वर्षापासून ते इथं बारामतीमध्ये काम करतायत. इथं स्थानिक पातळीवर आल्यावर तुम्ही कुणालाही जर विचाराल तर ते तुम्हाला त्याचं उत्तर देतील. पण आपल्याला कुठंतरी एक बदल करायचा आहे. नवीन युवकांना, युवतींना, स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना आपल्याला संधी द्यायची आहे. लोकशाही पद्धतीतून ज्यांची निवड होईल त्यांना आपल्याला तसं तिथं पुढं आणायचंय.
आणि हा आपल्याला एक बदल घडवायचा आहे. आपण अमेरिकेत शिकलात, तिथली सगळी व्यवस्था आपण बघितली, तिकडलं समाज जीवन आपण बघितलं. काय असं अमेरिकेतून आपल्याला बारामतीत करायचंय किंवा व्यवस्थेत काही बदल तिथून शिकून आल्यानंतर तिथलं काही विशेष आणायचंय का? काय आहे, एकतर वैयक्तिक कामांपेक्षा समाजासाठी आपण सुरुवातीला काहीतरी केलं पाहिजे. वैयक्तिक आपण पुढे जाऊ शकतो, पण समाजासाठी जेव्हा आपण काहीतरी करतो किंवा समाजासाठी जर आपण सोयी सुविधा पहिल्यांदा सुरुवातीला जर आपण ते करू शकलो, तर एक अख्खा समाज म्हणून आपण एकत्र पुढे जाऊ शकतो. आणि जर आपण इथं काय म्हणतो, जर असं म्हणजे जर सेक्युलर आयडिओलॉजी जर आपण सोडली आणि जर आपण लोकांमध्येच जर भेदभाव करायला लागलो, तर मग पुढे विकास होणं अवघड आहे. सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे, सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र राहून पुढे गेलं पाहिजे आणि सगळ्या समाजाचा फायदा कसा होईल हे आपण बघितलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण कामं केली पाहिजे. एक प्रश्न मी परत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी आपल्याला काम करताना पाहिलं होतं आणि त्यामुळेच मी आपल्याला विचारते की आपण स्वतःला झोकून दिलं होतं. त्यावेळेला आपण सुनेत्रा पवारांच्या विरोधात प्रचार करत होतात. मात्र ही निवडणूक झाल्यानंतर आपल्या काकीबरोबर बसून कधी राजकारणाच्या किंवा इतर गोष्टी करायला वेळ मिळाला का? अनेक वेळेला आम्ही बसलो तर बारामतीत आपण भेटलो. परवाच विद्या प्रतिष्ठान ही जी शिक्षण संस्था आहे तिथं ते पण आहेत आणि तिथं आम्ही भेटलो. आमचा पवार साहेब त्या शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत आणि वर्धापन दिनाच्या निमित्तानं ते पण तिथं होते आणि काकी पण तिथं होते. पण आपण राजकारणावर तेव्हा बोललो नाही आणि बोलत नाही. खर तर दिवाळी म्हणजे लोकसभेला दुसरं सॉरी तुम्हाला हे केलं, पण लोकसभेला कुणाच्या विरोधात किंवा कुणाला विरोध करायला मी काम केलं नाही आणि आज पण तसं नाहीये. शेवटी लहानपणापासून मी पवार साहेबांना एक आदर्श, एक आयडॉल, रोल मॉडेल म्हणून मी मानत आलोय आणि त्यांच्यासाठी या काळात काहीतरी मला करायचं होतं आणि त्याच्यामुळं मी इथं त्यांचं काम करायला लागलो. खर तर दिवाळी आणि पवार फॅमिली हे आम्ही सातत्यानं पाहत आलेलो आहोत. गेल्या खेपेचं वर्ष अगदीच वेगळं होतं, पण आता ह्या खेपेच्या दिवाळीत परत एकदा परिवार म्हणून तरी आपण सर्वजण एकत्र येणार आहात का? हो, म्हणजे आता दिवाळी काय 7-8 दिवसावर आता आली आहे आणि परिवार म्हणून मला तर वाटतंय की सगळे नक्की एकत्र येतील. माझी इच्छा आहे की सगळ्यांनी एकत्र यावं, कारण ही आमची खूप जुनी परंपरा आहे की राजकीय आपले मतभेद जरी असले तरी एक पर्सनल लेवलवर, वैयक्तिक लेवलवर शेवटी कुटुंब आहे. कुटुंब एकत्र असलं पाहिजे, याच विचाराचे आम्ही सगळे आहोत. युगेंद्रजी, असं म्हणतात की एका परिवारात काही ट्रेट्स असतात. आजच छगन भुजबळ यांनी म्हटलं की सगळ्या पुतण्यांचे DNA सारखे आहेत. म्हणजे मला वाटतं ते अजित पवारांबद्दल सुद्धा बोलत होते. खरं त्या प्रश्नालाही तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर द्यालच, पण मला तुम्हाला असं विचारायचंय की तुमच्यात एक परिवार म्हणून अजित पवारांचे असे कुठले गुण आहेत की जे तुमच्यात आहेत, किंवा शरद पवारांचे असे कुठले गुण आहेत की जे तुमच्यात येणाऱ्या काळात आम्हाला राजकारणी म्हणून बघायला मिळणार? आता खरं तर येणारा काळच आपल्याला तो दाखवेल, पण शेवटी सगळ्यांमध्ये वेगळे वेगळे गुण असतात आणि सगळे एका कुटुंबाच्या असल्यामुळं, लहानपण सगळे एकत्र गेल्यामुळं आणि हे सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठ असल्यामुळं आम्ही त्यांच्याकडून शिकत आलोय, आज पण शिकतो आणि त्याच्यामुळं काही काही वेळेला न कळत त्यांचे गुण आपल्यामध्ये पण येऊ शकतात. काय असे गुण आहेत जे अजितदादांचे आणि तुमचे समान आहेत असं म्हटलं पाहिजे? आता एकतर पवार साहेबांचं, अजितदादांचं आणि सगळेच आमच्या कुटुंबामध्ये जर एक गुण असेल तर मग कष्ट करायची तयारी आपण ठेवली पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपण कष्ट केले पाहिजेत, हा एक गुण समोर येतो.
बारामतीकरांना आपण काय संदेश द्याल आज? बारामतीकरांना मी एवढंच सांगू इच्छितो की जोपर्यंत मी करू शकीन तेवढंच मी बारामतीकरांसाठी मी करत राहीन. जे काही त्यांचे कामं असतील, जे काही त्यांच्या अडचणी असतील, एक भाऊ म्हणून मी ते सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करीन. दिवस रात्र मी त्यांच्यासाठी काम करीन आणि त्यांच्या आयुष्यातले अडचणी कमी कसे होतील किंवा त्यांचं आयुष्य कसं सुधारेल याच्यासाठी मी सतत प्रयत्न करत राहीन. एवढंच मी एक संदेश किंवा निरोप मी त्यांना आज देऊ इच्छितो. युगेंद्रजी, आपण आलात, आमच्या बरोबर बातचीत केलीत. येणाऱ्या आपल्या प्रचारासाठी, आपल्या निवडणुकीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.